निर्गम प्रकरण 30 धूपवेदी। निर्गम प्रकरण 37 पदे 25 ते 28। धूप जाळण्यासाठी एक वेदी कर, ती बाभळीच्या लाकडाची असावी। तिची लांबी 1 हात व रुंदी 1 हात अशी ती चौरस असावी आणि तिची उंची 2 हात असून तिची शिंगे अंगचीच असावी। त्या वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू आणि तिची शिंगे अशी ती सगळी शुद्ध सोन्याने मढवावी व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा करावा। वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी सोन्याच्या कड्या करून त्या कंगोऱ्याखाली तिच्या दोन्ही अंगांना 2 कोनास 2-2 अशा लावाव्या। दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावे। साक्षपटाच्या कोशापाशी असलेल्या अंतरपटासमोर, अर्थात साक्षपटावरील ज्या दयासनी मी तुला भेट देत जाईन त्यासमोर ही वेदी ठेवावी। ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा। रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा। तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा। हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळीत जावा। तिच्यावर निराळा धूप, होमार्पण, अन्नार्पण अथवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पावयाचे नाही। अहरोनाने वर्षातून एकदा तिच्या शिंगांसाठी प्रायश्चित्त करावे। पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे। ही वेदी परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र होय। जीवाच्या खंडणीसाठी द्यावयाचा पैसा। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांची खानेसुमारी करशील तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यातल्या प्रत्येकाने त्यावेळी आपल्या जीवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा। जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा। शेकेल म्हणजे 20 गेरे। हा अर्धा शेकेल परमेश्वराप्रीत्यर्थ केलेले समर्पण होय। 20 वर्षांच्या व त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये ज्यांची गणना होईल त्यातील प्रत्येकाने परमेश्वराप्रीत्यर्थ हे समर्पण करावे। तुम्ही आपल्या जीवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलाहून अधिक देऊ नये आणि गरीबाने त्याहून कमी देऊ नये। इस्रायल लोकांपासून प्रायश्चित्ताचा पैसा घेऊन दर्शन मंडपातील सेवेला लावावा। हा पैसा इस्रायल लोकांच्या जीवाबद्दल प्रायश्चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील। गंगाळ। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे। त्याला पितळेची बैठक करावी। ते दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे। त्यात अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हातपाय धुवावेत। दर्शन मंडपात जातेवेळी आणि वेदीपाशी सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावे, नाहीतर ते मरतील। अहरोन व त्याचे वंशज ह्यांच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा। अभिषेकाचे तेल आणि धूपद्रव्य। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू उत्तम प्रकारचे मसाले घे, म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे 500 शेकेल प्रवाही गंधरस, त्याच्या निम्मे म्हणजे 250 शेकेल सुगंधी दालचिनी, 250 शेकेल सुगंधी बच, 500 शेकेल तज आणि 1 हिनभर जैतुनाचे तेल ही घेऊन त्यांचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर।
हे अभिषेकाचे पवित्र तेल होय. या तेलाने दर्शन मंडप व साक्षी कोश, मेज व त्यावरील सर्व सामान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान व बैठकीसह गंगाळ ह्यांना अभिषेक करावा. त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील. ज्याचा स्पर्श त्यांना होईल ते पवित्र होईल. आणि याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना अभिषेक करून पवित्र कर. इस्रायल लोकांना सांग की पिढ्यानपिढ्या तुम्हाला माझ्या प्रीत्यर्थ हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार. हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावावयाचे नाही व ह्या प्रकारचे मिश्रण कोणी करावयाचे नाही. हे पवित्र आहे आणि तुम्ही ह्याला पवित्रच लेखावे. जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. ही सर्व समभाग घ्यावी आणि गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे. त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शन मंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे. ते तुम्ही परमपवित्र लेखावे. जे धूपद्रव्य तू तयार करीशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये. हे परमेश्वरा प्रीत्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे. कोणी वास घेण्याकरिता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.